तेजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7. नमस्कार. तेजवार्ता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत मराठी जीव या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक, निर्माता रवींद्र जाधव यांची आज आम्ही मुलाखत घेणार आहोत. आणि सर, आपला थोडक्यात परिचय द्या. नमस्कार, मी रवींद्र माणिक जाधव. जीव द क्रिएचर या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या चित्रपटाचा निर्माता, लेखक आणि दिग्दर्शक. मी मूळ कडा या गावचा रहिवासी आहे आणि आता सध्या अहिल्यानगरमध्ये मी प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर सर, आपण जे हा चित्रपट निर्मिती केली, हे तुम्हाला कल्पना कशी सुचली? याच्या मागची गोष्ट ही खूप मोठी आहे. म्हणजे 2018ला मी शाळेवरती गेलो होतो. 2018 साली मी धुळे जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत होतो आणि त्या ठिकाणी शाळेवर गेल्यानंतर मला ही गोष्ट एका छोट्याशा प्रसंगामधून सुचली. आणि त्या शाळेवरती किंवा तिथला जो समाज होता तो सर्व आदिवासी बहुल भाग असल्याने मला ती एक गोष्ट अशी वेगळी अशी वाटली. आणि तिथले जे स्थानिक कलाकार आहेत तर त्या स्थानिक कलाकारांनाही एक जागतिक पातळीवरचं व्यासपीठ मिळवून द्यावं असंही मला वाटलं. तर या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ मी या चित्रपटामध्ये घालण्याचा प्रयत्न केलाय. तर या अगोदर पण आपण काही चित्रपट वगैरे केले आहेत, शॉर्ट फिल्म्स वगैरे, चित्रपट वगैरे? हा, मला या चित्रपट म्हणून हा माझा पहिलाच मराठी सिनेमा आहे. त्याआधी मी 6 शॉर्ट फिल्म्स केलेल्या आहेत, त्या युट्यूबला उपलब्ध आहेत. तर त्यातल्या माझ्या एक खालसर बांगसर नावाची जी शॉर्ट फिल्म आहे तर त्याला राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नवी दिल्ली यांचं 2021 प्रथम पारितोषिक आहे. बरं, या चित्रपटामध्ये तुम्हाला असा कोणता प्रसंग आहे का ज्यामध्ये तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागलं किंवा खूप धावपळ झाली, असं काही? स्ट्रगल म्हणजे हा चित्रपट निर्मितीचा प्रवास हा एक स्ट्रगलच होता माझ्यासाठी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जसं मला हे माझं ध्येय म्हणून मला म्हणजे सापडलं. माझं स्वप्न जेव्हा मला हे पडलं की आपल्याला कलाकार व्हायचं आहे आणि मग हे 1996 पासूनचा हा जो प्रवास आहे माझा तो आजतागायत आहे. आणि त्या प्रवासाच्या मागोमाग मी या सिनेमाच्या निर्मितीपर्यंत आलो. तर मला आज खूप छान वाटतंय की माझा सिनेमा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कान्स फिल्म फेस्टिवल मधील आपल्या महाराष्ट्र चित्रपट महामंडळाकडून तो निवडला गेला आणि मार्शे डू फिल्म बाजार या विभागात आमच्या या चित्रपटाचं स्क्रीनिंग झालं आहे. तुम्हाला म्हणजे चित्रपट, तुम्ही एक शिक्षक या पदावर आहात आणि तुम्हाला या चित्रपटाबद्दल म्हणजे आवड आहे, चित्रपट निर्मितीबद्दल. ठीक आहे. तर तुमचा ते प्रवास कसा राहिला? म्हणजे शिक्षक असताना तुम्ही चित्रपट तुमच्या याच्यामध्ये आलं नाही का, मग आपण चित्रपट करावे म्हणून. हा, तर त्यावेळेस मग तो प्रवास कसा राहिला त्या दरम्यानचा? म्हणजे तसं नोकरी, कुटुंब आणि हा चित्रपटाचा प्रवास ह्या खूपच कठीण गोष्टी झाल्या होत्या. हे म्हणजे तिन्ही रस्ते वेगवेगळे आहेत की नोकरी करायची, कुटुंब सांभाळायचं, कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या आणि त्याचबरोबर हे सिनेमा निर्मितीचं किंवा सिनेमावर एक पडद्यावर आणण्याचा जो काही प्रवास आहे हा तसं पाहिलं तर सोपा नाही. पण या तिन्ही ज्या काही प्रवास आहे या तिन्ही प्रवासाला मी बरोबर पॅरलली हाताळत गेलो. आज आपण हा चित्रपटाचा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे कशावर फोकस करतो, म्हणजे कोणत्या याच्यावर आधारित? हा जो चित्रपटाचा विषय आहे की हा आजतागायत अजून पडद्यावर आलेला नाही. एक अतिशय वेगळी अशी स्टोरी आहे. तर मग ते प्रदर्शित कधी होणार? प्रदर्शित आता सध्या तर तो अंडर फेस्टिवल आहे, जे काही जगातले चांगले चांगले फेस्टिवल्स आहेत तर त्या फेस्टिवलमध्ये सध्या त्या सिनेमाचं प्रदर्शन सुरू आहे. तर त्यानंतर मी या सिनेमाला रिलीज करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायला मला खूप छान वाटतं आमच्या टीमच्या वतीनं की आमच्या चित्रपटाला आता 2026चा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये स्पेशल मेन्शन ज्युरी अवॉर्ड मिळाला. त्याचबरोबर कर्नाटक गव्हर्नमेंटचा जो काही प्रतिष्ठित
जागतिक स्तरावरचा नावाजलेला 17वा बेंगळुरू फिल्म फेस्टिवल आहे. तर त्यामध्ये आमच्या चित्रपटाचं ऑफिशियली निवड झाली होती. आणि आत्ताच आपल्या महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ गोरेगाव फिल्म सिटी यांनी आमच्या चित्रपटाची कान्स फिल्म फेस्टिवल मधील मार्शे दू फिल्म बाजार या विभागात महाराष्ट्रातून निवड केली होती. त्यामुळे असा आमच्या सगळ्या टीमचा जीव द क्रिएचर हा चित्रपट हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती नावाजला जातोय आणि एक चर्चेचा विषय पण बनतोय. तर ही खूप छान गोष्ट वाटते मला आता. अच्छा, ते माझा प्रश्नाचं उत्तर देत होता मी, मध्ये दुसरा प्रश्न विचारला. ते हा जो स्टोरी आहे म्हणजे ते फोकस कशावर केली, म्हणजे कशा संदर्भात? हा जो चित्रपट आहे हा आदिवासी समाजातील ज्या काही दुर्मिळ होत जाणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भाषा संवर्धन आलं आहे. परत लोकसंगीत वाद्य आहेत, लोकगीत आहेत, किंवा त्यांच्या ज्या चालीरीती परंपरा या नाहीशा होत जाणाऱ्या गोष्टी आहेत, मातीची घरं आहेत. तर ह्या ज्या काही दुर्मिळ होत जाणाऱ्या गोष्टी आहेत आत्ताच्या डिजिटल युगामध्ये, तर या सगळ्या गोष्टींचं एक प्रिझर्वेशन संवर्धन करण्याचा प्रयत्न मी या चित्रपटात केलाय. आणि विशेष बाब म्हणजे या चित्रपटाची जी कथा आहे, गोष्ट आहे, तर ही खूप वेगळी आहे. त्यामुळं हा जो चित्रपट आहे हा खूप वेगळा आहे. तुम्ही पाहिल्यानंतर पहा की या चित्रपटामध्ये मी लोकसंगीताची सांगड घातली आहे, एक वेगळ्या कथेची सांगड घातली आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे एक छोट्याशा पाड्यावरील मातीच्या घरामधून सुरू होणारी ही कथा जागतिक पातळीवरती वैश्विक भाष्य करत संपते. हे आमच्या चित्रपटाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. हा जो चित्रपट आहे हा याला बनवण्यासाठी साधारणतः किती कालावधी लागला? ह्या चित्रपटाची प्रोसेस माझ्या डोक्यामध्ये 2018 पासून सुरू होती. म्हणजे ह्या चित्रपटाची कथा लिहिण्यापासून तिचं पटकथेमध्ये रूपांतर करणं, म्हणजे असा जो प्रवास होता हा 2018 पासून सुरू झाला होता. आता याच्यामध्ये मी आत्ताच सांगितलं तसं माझी नोकरी, माझं कुटुंब, परत ह्या इतर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या सांभाळत थोडा वेळ लागला मला ही प्रोसेस हाताळायला. खूप अडचणी पण आल्या? हा, अडचणी भरपूर आल्या, पण मला माझ्या कुटुंबाने साथ दिली, माझ्या मित्र परिवाराने साथ दिली, आणि सगळे जे काही माझे ही शुभचिंतक आहेत त्या सगळ्यांच्या रवींद्र सर, आता आपण भरपूर काही चित्रपटाबद्दल सांगितलंय, तर अजून काय तुम्हाला सांगायचं आहे? सगळ्यात आधी मी तेज वार्ता न्यूज चॅनल, जे हे तुमचं चॅनल आहे, तर याचे मी धन्यवाद मानतो. कारण आपलं हे जे चॅनल आहे आमच्यासारख्या ग्रामीण भागातील कलाकारांना एक या मुलाखतीच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर तुमचं जे काही चॅनल आहे या चॅनल बद्दल मी खरोखर यापूर्वी ऐकलं होतं. खूप छान पद्धतीने तुम्ही सर्व बातम्या रिकव्हर करता आहात. तर अशाच पद्धतीने आमच्या जीव द क्रिएचर हा सिनेमा तळागाळातील लोकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी तुम्ही अवश्य प्रयत्न करा. तर मी तेज वार्ता न्यूज चॅनलला, तुमच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हालाही मी आमच्या टीमकडून शुभेच्छा देतो. तर हे होते रवींद्र जाधव, दिग्दर्शक, निर्माता, लेखक जीव या चित्रपटाचे. त्यांचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, तरी प्रेक्षकांनी हे आवर्जून पाहावा. आमच्या तेज वार्ता फॅमिलीतर्फे आणि तेज वार्ता ग्रुप मेंबर तर्फे यांच्या चित्रपटांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. हमेशा सच के साथ